त्याला पण ते विकत घेता येणार नाही. त्याला आम्ही कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर म्हणतो. ते आपल्या शरीराकडे बिलकुल दुर्लक्ष असतं. त्यांचा पोटाचा घेर वाढलेला असतो. आपण सेक्शुअली हेल्दी कसं राहू शकतो? मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यामध्ये अप टू द एज ऑफ 70 इयर्स पर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या ही उद्भवलीच नाही पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे त्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा नक्कीच चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रामाणिकपणे संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे प्रॅक्टिस करत आहे. खरोखर तुम्हाला सांगतो की मी जेव्हापासून प्रॅक्टिस करत आहे तेव्हापासून मी सर्वप्रथम तुमच्याबद्दल विचार करतो, कारण की जितकी चांगली तुमची इंटिमेट लाईफ असेल तितकं जास्त मला आनंद होतो. आणि आज 40 वर्षापासून 365 दिवस मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, मला असं वाटतं नेहमी तुम्ही कुठेही म्हणजे तुमचा वेळ गेला नाही पाहिजे किंवा जास्त खर्च पण झाला नाही पाहिजे आणि तुमचं लैंगिक आयुष्य हे कमी पैशामध्ये, कमी औषधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये चांगलं झालं पाहिजे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं औषधी घ्यायची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन औषधाची गरज भासणार नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या डॉक्टरांकडे तुम्हाला जाण्याची गरजच नाही. हा जर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडून येऊ शकतो. मित्रांनो, खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना, आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की विना औषधी आपण घरच्या घरी अप टू द एज ऑफ 70 इयर आपण सेक्शुअली हेल्दी कसं राहू शकतो त्याच्याच विषयी आज तुम्हाला मी सांगत आहे. आता मित्रांनो बघा, रोजचे मी आज 50-60 पेशंट बघतो आणि त्यांच्यामध्ये मला काय आढळून येतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या शरीराकडे केलेलं दुर्लक्ष. बरेच माझ्याकडे पेशंट येतात, ते आपल्या शरीराकडे बिलकुल दुर्लक्ष असतं. त्यांचा पोटाचा घेर वाढलेला असतो, त्यांच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी असतं, त्यांचं वजन वाढलेलं असतं, म्हणजे कुठं ना कुठं रक्तवाहिन्यामध्ये फ्लो कमी असतो, कारण की रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज येऊन जातात. त्यांचं हार्ट प्रॉपरली पंपिंग करत नाही, त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही. त्यांच्या रक्तवाहिन्या सुरळीत चालत नाहीत, म्हणून रक्तपुरवठा कमी पडतो आणि त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही आणि प्रॉपर इंटिमेट होता येत नाही. किंवा त्यांच्या माइंडमध्ये अँझायटी असते किंवा डिप्रेशन असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये सेक्शुअल थॉटच येत नाही, कारण की ते नेहमी काहीतरी एकाच गोष्टीबद्दल विचार करत असतात. त्याला आम्ही कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर म्हणतो, असे त्यांना आजार झालेले असतात. जर हे सगळे आजार आपल्या शरीरामध्ये असतील आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं असेल तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवणार. मग आता या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या आरशामध्ये बघा, तुमच्या शरीराकडे बघा, एक 5 मिनिटं आपल्या शरीराकडे लक्ष द्या. कुठे आपले म्हणजे शरीर वाढलेलं आहे, काय आपली ओबेसिटी झालेली आहे, कुठं आपल्याला त्रास आहे, तो आपण एक थोडंसं निरीक्षण करा. त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वजन वाढत आहे, सगळ्यात प्रथम तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं. जर वजन वाढलं असेल तर जिम मध्ये जॉईन व्हा, 1 तास एक्सरसाइज करा, जेणेकरून तुमचं मसल मास, स्ट्रेंथ आणि पॉवर हे खूप चांगलं वाढण्यासाठी आपल्याला जिमची मदत होऊ शकते. तो कितीही मोठा उद्योगपती असेल त्याला पण ते विकत घेता येणार नाही, त्याला ते जिम मध्ये जाऊन त्याला कमवावंच लागतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण की आज आपलं बसून काम आहे, शरीराला हालचाल नाही आहे, तर नक्कीच आपल्याला 1 तास व्यायाम करणं सकाळी सकाळी हे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट की तुमची जॉबमध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये म्हणा खूप बिझी असतात, पण तुम्हाला फॅमिलीसाठी किंवा तुमच्या शरीरासाठी किंवा तुमच्या पार्टनरसाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर नक्कीच तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवणार. तर यावर नक्कीच तुम्हाला लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. दिवसभरामधून तुमच्या पार्टनर बरोबर तुम्ही काय बोलता आहे, तुम्ही त्यांना म्हणजे डोळ्यांनी म्हणा किंवा होठाने म्हणा किंवा काय तुम्ही इशारे देत आहे, हे पण इंटिमेट लाईफ खूप महत्त्वाचं असतं. सुरुवातीला आपण किसिंग करतो, हगिंग करतो आणि वयानुसार आपण ते मिस करतो आणि त्याच्यामुळं आपलं इंटिमेट लाईफमध्ये आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल तर नक्कीच त्याला कंट्रोल करणं किंवा त्याला रिव्हर्स करणं हे तुमच्याच हातामध्ये असतं. बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो की जोपर्यंत तुम्ही अँजिओग्राफी करत नाही आणि अँजिओप्लास्टी किंवा बायपास करत नाही तोपर्यंत तुम्ही इतके हुशार असता की तुम्ही कोणत्याही मित्राचं म्हणा किंवा घरच्या मेंबरचं म्हणा किंवा डॉक्टरांचं तुम्ही ऐकत. बरेच लोक तुम्हाला ॲडवाईस करत असतात, अरे बाबा वजनाकडे लक्ष दे, वजनाकडे लक्ष दे, पण जेव्हा तुमची बायपास आणि अँजिओप्लास्टी झाली तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या शरीराकडे लक्ष देता आणि तेव्हा तुम्ही डाईट करता, पण तेव्हा खूप वेळ झालेला. असं काही नाही आहे की फक्त हृदयांच्या रक्तवाहिन्यामध्येच ब्लॉकेज झाले आहेत. हे ब्लॉकेज तुमच्या इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्यामध्ये झालेले असतात किंवा मेंदूमध्ये रक्तवाहिन्यामध्ये झालेले असतात आणि त्यांच्यामुळे तुमचं लैंगिक आयुष्य हे धोक्यात येतं. तर ही वेळ तुमच्यावर आलीच नाही पाहिजे.
म्हणून तुम्ही सुरुवातीपासून जर ज्याप्रमाणे आपण आपल्या गाडीची काळजी घेतो तशी जर आपण रेग्युलर बेसिसवर सर्व्हिसिंग करतो, त्याच बेसिसवर आपल्या शरीराची रेग्युलर बेसिसवर 3 मंथली सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं. सर्व्हिसिंग म्हणजे काय आहे, की आपलं हार्ट बरोबर आहे का, आपलं BP बरोबर आहे का, आपली ब्लड शुगर बरोबर आहे का आणि आपलं माइंड बरोबर आहे का, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे मेटाबॉलिक सिस्टम ही चांगली आहे का, या 5 गोष्टी आपल्याला नेहमी तपासणं गरजेचं आणि या नियमित स्वरूपात जर तुम्ही हे तपासत राहिलं तर मला वाटतं अप टू द एज ऑफ 70 तुम्हाला कोणत्याही लैंगिक समस्या उद्भवणारच नाही आणि तुम्हाला औषधांची आणि कशाची तुम्हाला गरजच भासणार नाही. आता मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की L-आर्जिनिन हे खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. हे तुमचं हार्टचं, मेंदूची, गट सिस्टम चांगलं मेंटेन ठेवतं. तर त्याचाही तुम्हाला मेडिकल स्टोर्सवर जाऊन L-आर्जिनिन घ्यायची गरज पण भासत नाही. फक्त आणि फक्त रोज सकाळी तुम्ही एखादा 1 ग्लास अनार ज्यूस किंवा बीटरूट ज्यूस किंवा गाजर ज्यूस हे जर घेतलं, तुम्हाला मुबलक मात्रामध्ये L-आर्जिनिन मिळतं आणि तुमच्या हार्टची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी किंवा व्हॅस्क्युलर हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी नक्कीच याची मदत होते. या गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि औषधीपेक्षा खूप स्वस्त आहे. त्यासाठी तुम्हाला काही खर्च पण करावा लागत. तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरवे भाजीपाला, फळं याचं जास्त सेवन करा. सलाद घ्या, सूप घ्या. पण तेल, तूप, साखर, भात, चपाती जितकं तुम्ही अवॉइड करसाल तितकं तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहील आणि मेटाबॉलिक सिंड्रोम होतो तो होणारच नाही. आणि एक्झरसाइज अँड डाईट हे 2च मेडिसिन आहेत जे तुम्हाला अप टू द एज ऑफ 70 तुम्हाला चांगलं फिट ठेवतात. आज माझं वय 65 झालेलं आहे. पण मी तरी डेली एक्सरसाइज करतो, डेली माझ्या डाईटकडे लक्ष देतो. म्हणून माझी हेल्थ चांगली आहे. मला कोणताही BP नाही, डायबिटीज नाही किंवा हार्टचे प्रॉब्लेम नाही. म्हणून मी तुमच्यासमोर नेहमी हेल्दी बनून येतो आणि तोच तुम्हाला नक्कीच माझं जे उदाहरण देतो ते तुम्हाला स्टिम्युलेट व्हायला पाहिजे म्हणून देत असतो. तर मित्रांनो, लैंगिक समस्या उद्भवल्या नाही पाहिजे. जर अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही डाईट आणि एक्झरसाइज आणि स्ट्रेस जर असेल तर मेडिटेशन या 3 गोष्टीला फक्त महत्त्व द्या. तुम्हाला कोणत्याच डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, माझ्याकडे येण्याची गरज नाही. आणि जर लैंगिक समस्या उद्भवल्या पण असतील तर 3 गोष्टी पहिले 6 महिने घरी करा आणि नंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि डॉक्टर तुम्हाला तोच सल्ला देणार. तर त्यांनी सांगण्याच्या अगोदर माझा व्हिडिओ बघून या 3 गोष्टींवर तुम्ही जर लक्ष दिलं तर मला वाटतं ऑनलाईन औषधाची किंवा कोणत्याही औषधाची गरज भासणार नाही. उगीच अश्वगंधा शिलाजीत खायचं आणि आपलं लैंगिक आरोग्य इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करायचा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला भाजीपाला, फळं हे पण ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मिळत नाही. तर तुम्हाला अश्वगंधा शिलाजीत ह्या ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मिळतील अशी तुम्ही अपेक्षा पण करू नका. तर मित्रांनो, अप टू द एज ऑफ 70 तुम्ही फिट राहा, चांगले मजबूत राहा, चांगले हेल्दी राहा आणि त्यासाठी नक्कीच हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.